पुढे सुद्धा एक ब्रेकिंग बातमी येते। मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातल्या सभेमध्ये भाजप विरुद्ध जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे। निर्धार मेळाव्याला भाजपच्या नेत्यांनी पाठ फिरवल्यानं त्यांनी खंत व्यक्त केली आहे। भाजपच्या मंडळींना बोलवलेलं असताना देखील आमची भाजपची मंडळी आज आली नाही, कारण भाजप आता नवरदेववाले असल्यामुळे त्यांना किंमत आहे, त्यामुळे निश्चितपणे आम्ही यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असं गुलाबराव पाटील म्हणाले। आपणच्या मतदारसंघामध्ये लीड दिलाय आणि सांगायचा अर्थ असाच आहे की आज भाजपच्या आमच्या मंडळीला बोलवल्यानंतर सुद्धा आमची भाजपची मंडळी इथं आली नाही। त्याच्यावर आम्ही मार्ग काढू, विनंती करू, कारण की त्यावेळेस ते नवरदेववाले, आम्ही नवरदेववाले होते, ते नवरीवाले होते। आता आम्ही नवरीवाले आहे, ते नवरदेववाले आहे। त्यामुळे निश्चितपणाने आम्ही तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। उल्हासनगरच्या हिराकाड परिसरामध्ये यंदा थायलंडमधील वट अरुण मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली। या मंदिरामध्ये दशभुजाधारी दुर्गा माता विराजमान झाली असून हे मंदिर पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत। अमरावतीत 24 तासामध्ये 4 हत्येच्या घटना घडल्यात। यातील एका हत्येची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। प्रवीण दरेकर आयोजित रंगरास गरब्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट एंट्री पास पकडले गेले आहेत। बारकोड स्कॅन दरम्यान हे उघड झालंय। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठी आज सोडत काढण्यात येणार आहे। आताची एक मोठी बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही संपूर्ण सोडत निघणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीमध्ये ही सोडत काढण्यात येणार आहे। नरिमन पॉइंट्स येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं सोडतीचा निकाल जाहीर होणार आहे। या सोडतीमध्ये 1,13,542 अर्जदार सहभागी होणार आहेत। तर मुंबईतील गोरेगाव, malaड, जुहू, दादर, वरळी, ताडदेव, वडाळा, कन्नमवार नगर, पवई यासह अन्य काही ठिकाणच्या एकूण 2030 घरांची सोडत काढण्यात आली होती।